तर नमस्कार मित्रांनो, क्रिश मोटर मेकॅनिक आमच्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओला तुम्ही अतिशय उत्तम प्रतिसाद दिला। जर मागचा व्हिडिओ पाहिला नाही तर आपण RTT डेव्हलपर टाकला होता, तर तो आय बटन मध्ये तुम्हाला भेटून जाईल, तिथे जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ होणार आहे मॅकविलवर। तर आपण बघू शकता मर्सिडीजची मॅकविल आपण रिबॉन गाडीला फिट करणार आहे। तर कस्टमरची रिक्वायरमेंट होती, गाडी घडी घडी पंक्चर होत होती। तर पंक्चर झाल्यामुळे जे रेग्युलर लोकल मेकॅनिक आहे ते गाडीचे खोलत नव्हते। तर कस्टमरनी सजेस्ट केलं की मॅकविल टाकू आणि त्याला आपण ट्यूबलेस टायर फिटिंग करून घेऊ। तर चला व्हिडिओ बघूया आणि कसे जे गाडीला मॅकविल फिट केल्यानंतर दिसतात ते पूर्ण व्हिडिओ मध्ये बघूया। त्यासाठी काय करायचं, तुम्हाला लवकरात लवकर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायचे, फॉलो करायचे आम्हाला इंस्टाग्रामला, डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक भेटून जाईल। तर चला स्टार्ट करू व्हिडिओ। तर जसं का तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्याकडे रेसिबाय कंपनीचे मॅकविल आपण गाडीला इन्स्टॉल करणार आहे। तर ट्यूबलेस टायर विथ मॅकविल आपण याला फिट करणार आहे। तर बघू शकता वाल आपण फिट करून घेतलेले। टायर फ्रंटला MRF चा वापरतो आपण। फ्रंटचं टायर खराब होतं कस्टमरचं, त्यामुळे आपण MRF सजेस्ट केलं। कस्टमरनी पहिलेच मॅक्सिस कंपनीचं मागचं टायर टाकलं होतं। तर मी तुम्हाला सजेस्ट करेल C8 नाही तर MRF गाडीला आपण टायर जनरली यूज करा, वॉरंटीला याला त्याला प्रॉब्लेम येत नाही। तर पहिले तर तुम्हाला बघू दाखवतो मी की आपण यामध्ये डिस्क फिट करून घेतली आहे, ABS रिंग पण प्रॉपर फिट करून घेतली आहे, डस्ट कॅप पण प्रॉपर लावायची, बेरिंगला प्रॉपर ग्रीसिंग करून घ्यायचं, प्रॉपर एलिंग नट बोल्ट फिटिंग करायचं। तर फ्रंटचं व्हील फिट केलंय, एकदा मागच्या व्हीलची प्रोसेस तुम्हाला दाखवून देतो, त्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। तर बघू शकता मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले मॅकविलला जे टायर इन्स्टॉल करून घेतले। तर टायर इन्स्टॉल का केले, कारण आपल्याला थोडंसं हॅमरिंग करायला लागते, तर डॅमेज नको व्हायला टायरचे बीट वगैरे, त्याच्यामुळे टायर आपण फिट करून घेतले। तर तुम्ही बघू शकता यामध्ये एलिंग नट येतात, एलिंग नटला नॉर्मल पंचिंग करून घ्यायचंय। कसं करायचंय पूर्ण प्रोसेस व्हिडिओ मध्ये बघतो आणि तुम्हाला दाखवतो मित्रांनो कसं करतो। तर मित्रांनो, जसं का तुम्ही बघू शकता, तर आता आपण जे रिबॉनचे जे मॅकविल आहे ते टोटली असेंबल करून घेतलेले। तर पुढचं टायर फिट केलेलं आहे, मागचं टायर फिट केलेलं आहे, प्रॉपरली डिस्क प्लेट फिट करून घेतले। त्या साईडला पण तुम्ही बघू शकता आपण रिअर टायरचे पण डिस्क प्लेट आपण फिट केलेले। तर तुम्हाला एक टिप देतो आणि एक महत्त्वाचं सांगतो मित्रांनो, की ज्याचे जे ड्रम रबर आपण इन्स्टॉल करतो ते प्रॉपरली इन्स्टॉल करा, कुठे कोणत्याही प्रकारचा डॅमेज होणार नाही याची काळजी घ्या। त्यानंतर बेरिंग जेव्हा पंच करतो त्याला प्रॉपरली ऑइल ग्रीस मारून घ्या। त्यानंतर डस्ट कॅप जे प्रॉपरली लावून घ्या, ज्याला डस्ट ऑइल सील आपण म्हणतो। त्यानंतर त्याचा जो फायदा आहे, तो फायदा असा आहे की याच्यामध्ये कचरा जाणार नाही, त्यानंतर डस्ट जाणार नाही, ज्याने बेरिंगाची लाईफ वाढेल आणि प्रॉपरली तुमचं जे मेकॅनिकल वर्क आहे ते प्रॉपरली चालेल। तर आता आपण मॅकविल फिट करू, त्यानंतर लास्ट रिझल्ट टाकू, कसा जो मॅकविलचा लुक येतो गाडीला आणि गाडीचा लुक जो आहे काय जो आहे उठून दिसतो मित्रांनो। तर मित्रांनो, जसं का तुम्हाला मी व्हिडिओ दाखवला की गाडीमध्ये आपण मॅकविल कसे फिट केले, तर तुम्ही बघू शकता आपण प्रॉपरली जे रिबॉन आपली लेटेस्ट मॉडेल आहे गाडी, तिचं मॅकविल आपण प्रॉपरली फिट केलेले। तर मॅकविल फिट केल्यानंतर प्रॉपरली चेन अलाइनमेंट करून घ्या, तिला लुबिंग करून घ्या, प्रॉपरली एक्सेल टाईट आहे का नाही ते पण चेक करून घ्या, ज्याच्याने तुम्हाला प्रॉपरली हेल्पफुल जे मॅकविल जे आहे प्रॉपरली फिटिंग करता येईल। तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम हँडलला जाऊन कोणत्याही प्रकारची क्युरी असेल तर तिथे आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ। आमच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये आपली लिंक भेटून जाईल। तर धन्यवाद मित्रांनो, असंच प्रेम असू द्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। आय होप गाईज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।